आज आपण आलो आहोत अहिल्यानगर येथील टँक म्युझियममध्ये. जगातील हे दुसऱ्या क्रमांकाचे आणि आशियातील एकमेव असे टँक म्युझियम आहे. 1994 साली या संग्रहालयाचे उद्घाटन लष्कराचे तत्कालीन जनरल B.C. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते. ब्रिटिश व्हॅलेंटाईन 2, चर्चिल MK7, जपानी पद्धतीचे काही रणगाडे तसेच भारतीय बनावटीचे विजयंता टँक असे काही परदेशी तर काही भारतीय बनावटीचे रणगाडे आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या काळात वापरण्यात आलेले गोळा बारूद व रणगाडे या ठिकाणी आहेत. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील अनेक रणगाडे येथे बघायला मिळतात. त्यांची सविस्तर माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. येथे ठेवण्यात आलेल्या प्रत्येक रणगाड्याचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. त्यांची माहिती घेताना आपल्याला आपल्या सैन्याच्या पराक्रमाची कल्पना येते. जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरने वापरलेले सिल्वर घोष जातीचे चिलकती वाहन ते सुद्धा येथे ठेवण्यात आलेले आहे. खऱ्याखुऱ्या रणगाड्याबरोबर त्यांच्या प्रतिकृती आणि छायाचित्रे तसेच लष्करी ध्वज आदींचे प्रदर्शन येथे आहे. त्याचबरोबर 1971च्या युद्धात भारतीय सैन्याने जप्त केलेला पाकिस्तानचा ध्वजही येथे पाहावयास मिळतो. याच ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाशी निगडीत आठवणींचे वेगळे दालन 2 विभागात साकारण्यात आले आहे. दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हे अद्भुत संग्रहालय पर्यटकांसाठी खुले असते. लष्कराची शिस्त, त्याग, शौर्य समजून घेण्यासाठी आणि हा अनुभव साठवून ठेवण्यासाठी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यायला हवी.